गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. हे काय सकाळी सकाळी तू हॉस्पिटलला निघाली सुद्धा? हो. अगं पण काल रात्री उशिराने आली होतीस ना आणि इतक्या सकाळी निघालीस आता? अहो आज एक इमर्जन्सी आहे त्यामुळे जावं लागतंय. येते हा. दीपिका आणि घरच्या इमर्जन्सीजचं काय? मी जे काय बोलते त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस, पण अगं घराकडे तुझं दुर्लक्ष होतंय. मी आल्या दिवसापासून बघते दीपिका, तुझं घराकडे लक्षच नाहीये आणि हे बरोबर नाहीये. निदान सध्याची परिस्थिती बघून तरी तुला घरासाठी थोडा वेळ काढायला हवा. मावशी राग नका मानू, पण काय ना माझं प्रोफेशनच असं आहे की ठरवून सुद्धा मी घरातल्यांना घरच्यांसाठी वेळ काढू शकत नाही. आणि याची कल्पना मी अभिजितला आणि घरच्यांना लग्नाआधीच दिली होती. मान्य आहे मला, व्यावसायिकरित्या तुझं बरोबर आहे. एक सून म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत दीपिका. या घराच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत त्या तू पूर्ण करायला हव्या. म्हणजे माझं वैयक्तिक मत तरी हे आहे, त्यातून काय करायचंय ते तूच ठरव. मावशी, एखाद्याला काही सांगितल्यावर तो ऐकणार असेल तर सांगण्यात काही पॉइंट असतो ना. उगाच पालथ्या घड्यावर पाणी कशाला. मावशी, घरात राहून बेजबाबदारपणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या इतर लोकांसारखं तरी माझं वागणं नसतं. माझं वागणं नक्कीच चांगलं असतं आणि जेव्हा मी घरात असते तेव्हा मी किती करते हे घरच्यांना चांगलंच माहिती. मावशी येते. Come in. बसा. मी शिखा धुरंदर, सुलेखा धुरंदरांची मुलगी. हाय, बोला काय काम होतं? मला मम्माच्या तब्येतीविषयी चौकशी करायची होती. तिच्यात काही सुधारणा आहे का? नाही म्हणजे जनरली कोमात गेलेली माणसं कधी शुद्धीवर येतील ते सांगता येत नाही, पण याला काही अपवाद म्हणजे तशी एखादी ट्रीटमेंट आहे का? सॉरी, मी एकाच वेळी बरेच प्रश्न विचारले, पण नाही, डोंट फील ऑन. पेशंटच्या नातेवाईकांना जनरली अशी काळजी वाटतेच आणि ते बरोबरही आहे. आपल्या जवळच्या माणसाची आपणच काळजी करणार नाही का? एनिवेज, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होती आता. ऍक्च्युअली त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही दिला. सो आय फील की त्या ह्यातून लवकर बाहेर येतीलच. थँक्यू डॉक्टर. मी येते. शिखा, एक मिनिट. काल तुम्ही हे बाहेर विसरला होता. थँक्स. अति शहाणी समजते स्वतःला. मावशीला सगळं खरं खरं सांगायची काय गरज होती? हा, वहिनी, ओ इस्त्री केलेले कपडे होते ते. तुला कपड्यांची पडले यू फूल. तुझ्या आयुष्यात ही घडी कशी खराब करते ना ते बघ आधी. काय ग, तुझी इतकी हिम्मत कशी झाली? माझ्याशी दगा केलास तू? त्या काल आलेल्या गॅससाठी, त्या मावशीसाठी?
हे बघा वहिनी, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी खरंच खूप घाबरले होते हो, म्हणून. हे चांगलं आहे तुझं. 5-5 मिनिटाला घाबरायचा प्रोग्राम फिक्स्ड असतो ना. आणि काय ग, त्या मावशीमध्ये इतकं घाबरण्यासारखं काय आहे? तसं नाही हो वहिनी. काय त्यांनी अचानक मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी एकदम भांबावून गेले. मला खरं काय ते सांगावं लागलं. हो, म्हणजे तू प्रत्येक वेळेला फक्त सत्यच बोलतेस. हो, मी तुला माझ्या टीम मधली समजत नाही, पण तू फायनली आपली लेवल दाखवून दिलीस ना. आता बघ मी काय करते. तुला सत्याचा खूप पुळका आलाय. आता बघ तुझी काय अवस्था होते. मी घरच्या सगळ्यांसमोर तुझं सगळं सत्य सांगून टाक, आणि मग काय होईल ते तू बघ. वहिनी हो, ऐका. नोकरी गेली तर परत मिळवता येते, पण मायेची माणसं जर दुरावली तर ती परत येत नाहीत रे.